नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्यातील शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे। तर मित्रांनो, हे कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील 6.5 लाख शेतकरी बांधवांना 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुद्धा 864 कोटी रुपयांची कर्जमाफी विधानसभा निवडणुकापूर्वी होणार आहे। म्हणजेच मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही एक योजना, दुसरी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, ह्या दोन योजनेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी 7,350 करोड रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता या कर्जमाफी योजनेअंतर्गत कशी कर्जमाफी होणार, कोणत्या या कर्जमाफी योजनेकरिता शेतकरी पात्र होणार, किती लाखांपर्यंत ही कर्जमाफी होणार, कोणत्या बँकेचे कर्जमाफ होणार, याचबरोबर कोणत्या वर्षाच्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आणि सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे कोणती बँक आहेत, कशा पद्धतीने होणार आहे, याच्या संदर्भात समजून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, हे जे व्हिडिओ हा व्हिडिओ जे शेतकरी बघत असतील त्या सर्व शेतकरी बांधवांनी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावर क्लिक करा। त्या ठिकाणी जर दाबलं तर तुम्ही सबस्क्रायबर व्हाल आमचे, आणि तुम्ही जर या लाल किंवा काळ्या बटनाला जर दाबलं तर आम्हाला प्रोत्साहन भेटेल, नवनवीन व्हिडिओ बनवण्याकरिता आम्हाला प्रोत्साहन भेटेल। त्यामुळे या साईडला दिसत असलेल्या बटनावर क्लिक करा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम कशी होणार कर्जमाफी? मित्रांनो, दोन वेगवेगळ्या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही एक योजना, याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, ह्या दोन वेगवेगळ्या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे। मित्रांनो, आता सर्वात मोठा प्रश्न, कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र होणार आहेत? मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे, जे शेतकरी अद्यापर्यंत थकीत कर्जदार शेतकरी आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं 2 लाख 3 लाख अशा पद्धतीने कर्ज आहे, परंतु ते शेतकरी कर्ज भरू शकत नाहीत, अशा सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। जे शेतकरी कर्जात बुडालाय, कर्ज थकीत आहे, पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाही, कर्ज भरू शकत नाही, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता कोणते शेतकरी कर्जमाफी पासून पात्र होणार हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, आता किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार याचंही उत्तर मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न येतात, दादा किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार? मित्रांनो, आता दोन वेगवेगळ्या योजना आहेत आणि दोन्ही योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला 3.5 लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्ज माफ केलं जाणार असल्याची माहिती सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, 3.5 लाख रुपये एकूण कर्जमाफी योजना आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्याचा पुनर्गठन कर्ज आहे त्या शेतकऱ्याला 3.5 लाख रुपयाची कर्जमाफी होणार आहे। ती कशी, मी तुम्हाला संपूर्ण समजून सांगणार आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1.5 लाख व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाख अशा पद्धतीने 3.5 लाख रुपये एका शेतकऱ्याचं कर्ज जर पुनर्गठन जर असेल तर त्या शेतकऱ्याचं 3.5 लाख रुपये कर्ज माफ होऊ शकतं। परंतु तुमचं त्या वर्षाच्या कालखंडामध्ये बसलं पाहिजे, कोणत्या वर्षातलं, आता ते दोन्ही योजनेचे जे काही कालावधी आहेत त्या पद्धतीने तुमचं जर बसलं तर दोन्ही योजनेमध्ये तुम्ही पात्र होऊन तुमचं 3.5 लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्ज माफ होऊ शकतं। मित्रांनो, आता पुढचा टर्निंग पॉईंट म्हणजे किती लाखांपर्यंत होणार? मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपये माफ होणार आहेत। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाख आणि अशी एकूण 3.5 लाख रुपयाची सरसकट कर्जमाफी होणार आहे। मित्रांनो, काही शेतकरी दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होत आहेत, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना 3.5 लाख रुपयाची कर्जमाफी होत आहे आणि याच्या अगोदरही झालेली आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आणि सर्वात जास्त शेतकऱ्यांकडून केला जाणारा प्रश्न, कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार? आमचं या बँकेत कर्ज आहे, आमचं माफ होईल का? आमचं त्या बँकेत कर्ज आहे, आमचं माफ होईल का? अशा पद्धतीने भरपूर प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारले जातात आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। ज्यामध्ये मित्रांनो, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, याचबरोबर नॅशनल बँका, याचबरोबर ज्या काही नॅशनल बँकेमध्ये जे काही स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया,
बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब नॅशनल बँक किंवा इतर ज्या काही बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती, शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात, अशा सर्व बँकेचं कर्ज राज्य सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे. परंतु पीक कर्ज असलं पाहिजे. पीक कर्ज फक्त माफ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं पाईपलाईन कर्ज आहे, ज्या शेतकऱ्यांचं इतर कर्ज आहे ते माफ होणार नाही. फक्त पीक कर्ज माफ होणार आहे आणि थकीत असेल तरच माफ होणार आहे. आता मित्रांनो, कोणत्या वर्षातले शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार? मित्रांनो, आता हे संपूर्ण सांगायचं झालं तर किचकट आहे, मी तुम्हाला सांगेल, परंतु तुम्हाला समजून घेणं सुद्धा तितकंच अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेल, आणि त्या समजणार नाही. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये 2013च्या नंतर 13च्या अगोदरच्या शेतकऱ्यांचं कर्ज मात्र माफ होणार नाही, 100% हे मात्र खरं आहे. परंतु 2014च्या पुढचं आणि 2019 पर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना, या कर्जमाफी योजनेअंतर्गत 2014, 2015, 2016 व 2017 पर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही 2017 रोजी त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांच्या माध्यमातून आणली, आणि त्यामुळे 2017 रोजी त्याच्यानंतरचं तर काय कर्ज पुढचं भविष्याचं काय माहिती, त्यामुळे 2017 पर्यंतचं त्यांनी कर्ज माफ केले होतं. म्हणून 2014 ते 2017 पर्यंतची कर्जमाफी त्यांच्या माध्यमातून जी काही बाकी आहे, म्हणजे 6.5 लाख शेतकरी त्याच्यासाठी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळे 2014 ते 2017 पर्यंत 6.5 लाख शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 6,500 करोड रुपयाची कर्जमाफी या राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे. परंतु मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेव्यतिरिक्त 2019ला पुन्हा सरकार बदललं, महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून नवीन कर्जमाफी योजना घोषित केली, आणि त्या कर्जमाफी योजनेचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना. आणि या योजनेअंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांची कर्ज 2 लाखापर्यंत माफ झाली. परंतु अद्यापर्यंत जवळपास काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळे वंचित असलेल्या शेतकऱ्यांना 864 करोड रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे. परंतु या कर्जमाफी योजनेसाठी 2014 ते 2019 पर्यंतचे शेतकरी पात्र आहेत. म्हणजे 2014 असेल, 15 असेल, 16 असेल, 17 असेल, 18 असेल किंवा 19 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 864 करोड रुपयाची होणार आहे. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, आता 2014 ते 2019 पर्यंत दोन्ही योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे. परंतु मित्रांनो, आता बहुतांश शेतकरी एकच प्रश्न विचारतात की 2019 नंतर कधी गारपीट, कधी अवेळी पाऊस, कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं, शेतकरी कर्ज भरू शकत नाही. त्यामुळे 2020, 2021, 2022 कोरोना काळातल्या शेतकऱ्यांचं कर्ज, 2022, 2023 अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं आमचं कर्ज माफ होईल का? परंतु मित्रांनो, अशा पद्धतीने कोणतीही राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा केली नाही. फक्त 2014 ते 2019 पर्यंत जवळपास 7,350 करोड रुपयाची कर्जमाफी बाकी राहिलेली आहे. फक्त बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांनाच विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी किंवा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही कर्जमाफी दिली जाणार आहे. तर मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमची यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.